प्रश्न माझे थोडे काही उत्तर द्या चित्राताई आणि रुपालीताई। प्रश्न माझे हेच आहेत, गेल्या 4-5 दिवसात ज्या घटना घडतायत, दोघी काहीच बोलत नाही तो तुम्ही, मला उत्तर द्या ना, का नाही बोलतो? का दोघींची हाताची घडी तोंडावर बोट आहे? कोणत्या हेडमास्टरनी तुम्हाला गप्प केले? का नाही तुम्ही महिलांसाठी झटत? का नाही हे जे असांस्कृतिक वागणं चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवत? चांगल्या गोष्टी आपल्या घरापासून सुरू करायच्या असतात हो। आज गेले 4-5 दिवस विधान भवनामध्ये जो चाललाय नंगा नाचच म्हणायला पाहिजे, मारा माऱ्या, शिव्या गाडी, अक्षरशः अंगावर धावून जाणं, भयानक वाईट चाललंय। रम्मी खेळणं म्हणजे एक कृषी मंत्री कोकाटेजी रम्मी खेळतायत। बापरे, काय देताय तुम्ही? म्हणजे तुम्ही लोकांच्या कामाला जात नाही का तिथं? तुम्ही बोर होताय म्हणून रम्मी खेळताय काय? दुसरा बाबा तो पडळकर बाबा, एका आजीबाईची जागा लाटली, मंगळसूत्रापासून मंगळसूत्र चोरच म्हणतात त्यांना। विचारा ना तुमच्या भावाने ती लाटली कशी जागा? तो विषय होत नाही। दुसरा विषय तो झाला। तिसरा विषय हा झाला की पार अगदी ते कोकाटे म्हणतात मी काय विनयभंग केलाय का राजीनामा द्यायला? अहो विनयभंग केला राजीनामा नाही। आता तुम्ही पाहिली असेल उल्हासनगर मधली घटना, ज्यांनी विनयभंग केलाय अशी नालायक कार्टी जेलमधून सुटून आली आणि ज्या पीडिता ज्या मुलींची छेडखानी केली होती त्यांच्या घरासमोर ते ढोल ताशे बाजे बँड घेऊन नाचत होते। एवढी हिंमत वाढली पोरांची। त्या पीडितेना काय वाटलं असेल की ज्यांनी तक्रार केली त्यांचं घर किती भयावह झालं असेल, त्याच्यावर तुम्ही काही बोलत नाही। म्हणजे काय चाललंय काय हे विषय? म्हणजे आता 4-5 दिवस चाललंय हनी ट्रॅप, कोण तो लोढा का धोडा, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा आता पुण्यामध्ये पण दाखल झालाय। अशी माणसं तुमच्या नेत्यांजवळ येतातच कसा? एमपीडी मधला माणूस तुमच्या नेत्याबरोबर चालत विधान भवनात येतोच कसा? हे गुंड गुन्हेगारांना कोण आश्रय देतोय? विचारा ना प्रश्न ताई, तुम्ही महिला आयोगावर आहात, चित्राताई तुम्ही भाजपच्या नेत्या आहात, विचारा ना हा प्रश्न की हे का चाललंय? हे असंस्कृतितपणा आपल्याकडे कसा आलाय? काय चाललंय? काय देतोय आपण हा युवकांना? काय म्हणजे मला कळत नाही कोणत्या प्रकारे तुम्ही मार्गदर्शन करताय समाजाला। रोजच्या मारामाऱ्या, रोजच्या शिवीगाळी, हनी ट्रॅप पर्यंत जर नेते मंत्री उतरत असतील, त्यांचे म्हातारपणी म्हणजे आज त्यांच्या नातवा सुना लग्नाला आलेल्या नेत्यांचे पाय घसरत असेल तर आपण काय देतोय महाराष्ट्राला? कुठं नेऊन ठेवला हो देवाभाऊनी महाराष्ट्र? कठीण आहे। प्रत्येकाला वाचवले जाते प्रत्येक गुन्ह्यामधनं। एक गृहराज्यमंत्री असा होता आराराबा की त्यांनी लेडीज डान्स बार बंद केले आणि आत्ताचा जो गृहराज्यमंत्री आहे तुमचा ताई योगेश कदम, आम्हाला वाटलं होतं की युवक आहे डायनामिक असेल, पण तो आपल्या आईच्या नावाने डान्स बार चालू करतो। कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? आज आईच्या नावाने आपण चांगली कामं करतो, पण हा गृहराज्यमंत्री बाबा डेंजरस आहे। आता हे तुम्हालाच माहिती, पण तुमच्याकडनं एक प्रश्न नाही 22 बारबाला मिळाला त्यातनं पण तुमच्याकडनं एक प्रश्न नाही। का होताई? का गप्पात? का तुम्हाला स्क्रिप्ट लिहून दिली तरच तुम्ही बोलता? अहो नेहमी तुम्ही दोघी प्रेस घेता हो। काय झालं की प्रेस घ्यायची, मग आता का बोलत नाहीत? बोललं पाहिजे तुम्ही। महिला आयोग महिलांसाठी बोललं पाहिजे, आमच्या मुली बाळींसाठी बोला। आमच्या आज मुली बाळी सुरक्षित नाहीयेत। एक बाहेरचा माणूस येतो आणि आमच्या महाराष्ट्राच्या मुलीला मारतो विकृत मनोवृत्तीचा दवाखान्यामध्ये। काय झालं त्या कल्याणमध्ये? एका क्लिनिक मधली रिसेप्शनिस्ट छोटीशी पोरगी आमची, काय मारलंय तिला, अंगावर काट येतात असं मारलंय तिला। का नाही दोघी बोललात? ती मुलगी आमची लेक आहे, तुमची आमची लेक आहे, तिची रक्षा करणं महिला आयोगाचं काम आहे, पोलिसांचं काम आहे, पण त्या गुन्हेगाराला शोधून आणतात मनसेवाले। म्हणजे भयावह आहे हे सगळं। पोलीस कारवाया करत नाही, का करत नाही? कोणाचे आदेश आहेत पोलिसांना कारवाई करू नका म्हणून? लोडाची एवढी मस्ती वाढली कशी की त्यांनी पोलिसांपासून नेत्यांपासून सगळ्यांच्या फिल्म काढलेल्या आहेत, सीडी ईडी सगळं ते आता आम्ही बघतो याच्यावर। ताई काहीतरी बोला हो। आज तुम्ही त्या पदावर आमच्यामुळे सामान्य नागरिकांच्यामुळे बसला आहात आणि सामान्य नागरिक सामान्य महिलांना आमच्या मुलीबाळींची तुम्ही जर काळजी आणि सुरक्षा करणार नसाल तर खुर्च्या खाली करा, खुर्च्या
आंबेडकरांना का तुम्ही नाही आहात त्या लायकीच्या त्या खुर्चीवर बसायच्या? जर तुम्ही आमच्या लेकी बाळींना सुरक्षा देत नसाल तर. सुरक्षा आमचा हक्क आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आमचा हक्क आहे. आमच्या महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे. आणि त्या संविधानिक पदावर बसून जर तुम्ही आम्हाला सुरक्षा देत नसाल तर ताबडतोब राजीनामे द्या आणि खुर्च्या खाली करा. मी खरंच विनंती करते दादा भाऊंना की काहीतरी करा, आमच्या सुरक्षेसाठी काहीतरी करा. आणि या ज्या महिला नेहमी प्रेस घेणाऱ्या, कविता करणाऱ्या, त्यांना म्हणा जरा महिलांच्या मुलींच्या तक्रारींकडे लक्ष द्या, काहीतरी बोला. हाताची घडी तोंडावर बोट नका ठेवताई, कारण का ह्याला जबाबदार पूर्ण प्रशासन धरल्या जातंय. हे जे आजच्या तारखेला महाराष्ट्रात चाललंय, या महाराष्ट्राचा बिहड करू नकात, महाराष्ट्राचा बिहार करू नकात. कारण का महाराष्ट्रामध्ये जे होतंय ते एक वेगळ्या यांनी प्रसिद्ध होत जातंय. म्हणजे ते आता ऐकवत नाहीये की हे जे काय चाललंय हे महाराष्ट्र आहे का, हा माझा महाराष्ट्र आहे का. कुठं नेऊन ठेवला हो महाराष्ट्र, कुठं नेऊन ठेवला. फार वाईट वाटतं. तेव्हा ताबडतोब जागे व्हा आणि ताबडतोब कारवाया करा. हा सगळा आतंक थांबवा. विधान भवनामधला हा नंगा नाच थांबवा. मंत्र्यांना शिकवा, अभ्यास घ्या, त्यांचा शिकवण्या घ्या की जनतेसमोर तुम्ही कसं जायचं आणि कसं बोलायचंय. नाही तर अशा नेत्यांना तिकीट नका देऊ, बसवा घरी. हेच मागण्यांचं एक सामान्य नागरिक म्हणून. जय हिंद, जय महाराष्ट्र.